सध्याचं जे वातावरण तब्येत बिघडवण्याचं काम करण्याचं स्वरूपाचं दिसतंय. कारण मगाशीच म्हटलं ना की सकाळी आपण एक 10 मिनिटापूर्वी जर बघितलं तर इथे आपण पावसाळ्यामध्ये होतो आणि आता मात्र आपण बघतो तो कडाक्याचं ऊन सुरू झालंय आणि त्यानंतर संध्याकाळच्या नंतर आपल्याला थंडीचं वातावरण पाहायला मिळणार आहे. अशा वातावरणामध्ये थोडंसं फिट राहण्यासाठी सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आणि फिट राहण्यासाठी म्हणून म्हटलं जातं ना की हा क्रिकेटचा खेळ सुद्धा सर्वात उत्तम एक साधन आहे. काही फॅशन म्हणून खेळतात, काही क्रिकेट हे आपल्या गावासाठी खेळतात, काही आपल्या संघासाठी खेळतात, तर काही जसं जसं वय वाढत जातं जसं जसं माझ्या बाजूला कॉमेंटेटर भगवान कात्रे बसले त्यांच्याकडे बघितलं गेल्यानंतर असं वाटतं की ते थोडंसं फिट राहण्यासाठी खेळतात. प्रत्येकाचं वेगवेगळं कारण असतं. योगेश आखाडेंकडे सुद्धा पाहिलं की सुद्धा वाटतं की ते थोडासा फिटनेस सांभाळावा म्हणून या मैदानामध्ये क्रिकेट खेळतं असं वाटतंय. हॅलो हॅलो पुन्हा एकदा खराब चेंडू वाईटच्या दिशेने 2 धावा झाल्यात. नक्की स्ट्राईकला अभिषेक आहे आणि नॉन स्ट्राईकला निलेश तर गोलंदाजीवरती अभिजित. कोण करते बॅटिंग? मंडनगड. चांगला सुरुवात म्हणावी लागेल. अभिजितने आपल्या गोलंदाजी मार्कवर केलेला करताना पाहायला मिळतो आपल्याला. नवीन सामना आहे, नवीन सुरुवात आहे. मगाशीच आपण एक या स्पर्धेचा आगाज काय प्रकारे पाहिला. शेवटचे 2 चेंडू 8 धावांची गरज अशा प्रकारे पोहोचलेला तो सामना संपूर्ण प्रेक्षकांना अगदी भारावून गेला. आणि ज्यावेळी अशा प्रकारची सुरुवात ज्या स्पर्धेमध्ये होते ना त्या स्पर्धेची यशस्वीता अगदी उत्कंठेला पोहोचलेली असते, या चंकात नसते. कारण स्पर्धेमध्ये तुम्ही खर्च किती करा परंतु मैदानाच्या आतमध्ये जे खेळ होतो ना, मैदानाच्या आतमध्ये जे सामने होतात ना त्यावरती तुमचा सक्सेस त्या स्पर्धेचा अवलंबून असतो. नक्कीच तुम्ही बाहेर किती प्रॅक्टिस जरी केलीत तरी ग्राउंडवरती गेल्यानंतर तुम्ही काय एक्झिट करताय ते जास्त इम्पॉर्टंट असतं. त्या प्रॅक्टिसचा उपयोग पूर्ण करून घ्यायचा आहे खेळपट्टीवरती. प्रॅक्टिस कोणतंही क्षेत्र असू दे, प्रॅक्टिस महत्वाची आहे. असं मी आम्ही म्हणतो विराट कोहली असेल, सचिन तेंडुलकर सर असतील, अगदी झोपेतून उठले तरी त्यांना जर बॉल टाकला तरी ते खेळू शकतील एवढं त्यांच्याकडे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. परंतु ते सुद्धा सामना सुरू होण्याच्या अगोदर तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये चौकार येतोय अभिजितच्या बॅटमधून, माफ करा हो अभिषेकच्या बॅटमधून. कलात्मकता या पे दिखाई, मनगडाचा वापर आणि अलॉंग द कार्पेट पुन्हा एकदा स्ट्रेट आहे फटका जोरदार चेंडू सीमा पार येतोय चौकार. वाह, बॅक टू बॅक 2 चौकार. अभिषेक ऑन फायर. खूपच सुंदर असा फटका सरळ मारलेला चेंडू. 12 षटक संपतोय. मागाशी जर विचार केला मागाच्या सामन्याचा भगवान तर पहिला षटक जे संपला त्या षटकामध्ये सुद्धा 12 धावा झाल्या होत्या. मात्र शेवटच्या चेंडूवरती गडी बाद झाला होता तिकडे, इथे मात्र बिन गडी बाद 12 आहेत. बॉलरचं नाव सैशू विजय. 12वां खेळाडू सर पाडवा. हल्के हाथों से खेला यहाँ पे फाइन लेग क्षेत्र में यहाँ पे फील्ड किया गया. 1 रन मिलेगा. 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 13. नीलेश ने अपना स्ट्राइक खाता यहाँ पे खोल लिया है. लेकिन फिर से एक बार अभिषेक स्ट्राइक पे. ये अभिषेक वही अभिषेक दिख रहा है. फिलहाल इंडियन क्रिकेट में भी अभिषेक चल रहा है, यहाँ पे भी अभिषेक है. चौकार. अभिषेक थांबायचं नाव घेत नाहीये. कोणत्याही क्षेत्रात अभिषेक असला तर त्यांची खेळण्याची पद्धत मात्र सेम दिसते. तो इंडियन क्रिकेटमध्ये असेल या बंगलोर क्रिकेटमध्ये असेल, दोन्ही अभिषेक. अरे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इथे आश्चर्य वाटलं, अभिषेकच्या बॅटचा एज घेऊन चेंडू गेला परंतु अभिषेक काय मागतो पंचांकडे वाईट आहे का अभिषेकलाच माहित नाही इथे चेंडू एज घेऊन गेलाय. जोश जोश में होश खो बैठे ना वहां ये देखने को मिला. तो जोश के बीच में उनको पता ही नहीं चला कि बॉल ने बैट का खींच लिया है. पुन्हा एकदा विजय गोलंदाजीवरती निलेश स्ट्राईकला पुढे सरसावलाय. चेंडू खेळला. 1 धाव निश्चित आहे. चेंडूच्या वरती आपण निलेश बर्गे यांना पाहतोय, या मंडळाचे खजिनदार.
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या खजिनदार पदावरती कार्यरत असणारे आणि या असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा प्रदीप बोडेकर आहेत, ते सुद्धा मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतात आपल्याला. म्हणजे हे खेळ खेळत असतानाच एक मोठी जबाबदारी सुद्धा खांद्यावरती घेऊन चालणारी ही मंडळी आपण पाहतोय. यहाँ पे रनआउट का चांस था, बैकअप भी था, वहां पे आपको थ्रो करना चाहिए था मेरे भाई. एक विकेट घेण्याचा मौका होता परंतु तो कीपर कडून सुटलाय. हळू जरी थ्रो मारला असता तरी मागे 3-4 प्लेयर उभे होते, विकेट भेटू शकला असता तुम्हाला, परंतु तो आता मौका गमावलाय. और यहाँ पे मौके पे चौका मारने का तैयारी में था यहाँ पे नीलेश, लेकिन अभी अच्छी फील्डिंग नीलेश के बगल में से गेंद निकालना नामुमकिन है. असंच ना, थोडे ना खजिनदार आहेत. धावा झाल्यात 21. मगाचा चाललाय, मगाशी सुद्धा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा होत्या. जिथे मी म्हणालो होतो की 21 धावांचा त्यांनी श्री गणेश संघाने गणपती बाप्पांना मोदकांचा नैवेद्य दाखवला, इथे सुद्धा 21 धावा झाल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. बॅक टू बॅक गेम, काय चाललंय, योगायोग म्हणायचंय का? खरंच सुंदर अशी बॅटिंग. 3 ओव्हर तो षटकांचा सामना असताना जवळपास 30-32 धावा खूप जास्त होतील या मैदानावरती, कारण की सकाळी पाऊस पडल्यामुळे बॉल ट्रॅव्हल करत नाही आहे. तर बॅटिंग वाल्यांना खूप चान्स असेल सामन्यामध्ये. हा चेंडू मात्र लेग साईडच्या दिशेने, अंपायरचा वाईटचा इशारा असेल, खराब चेंडू. शेवटचं शतक घेऊन आले निलेश. पुन्हा एकदा मात्र खराब चेंडू. अंपायरच्या इशाऱ्याची वाट बघावी लागेल. वाईट चेंडू असणार आहे. दोन्ही चेंडू मात्र त्यांनी लेग साईड डिरेक्शन टाकलेले, दोन्ही वाईट. अवांतर धावा. आता मात्र सुंदर चेंडू होता, चेंडू पायाला लागून बाईच्या स्वरूपात एक धावा भेटेल निलेशाला. धावसंख्या वाढते, धावसंख्या झाली होती 24. 24 धाव पलकरते आपण पाहतोय. गोलंदाजीवरती निलेशला पाहतोय, स्ट्राईकला अभिषेक पाहतोय, बिनगडी बाद धाव पलकरती पाहायला मिळत आहेत. भागीदारी चांगली पाहायला मिळते. समझदारी के साथ साथ भागीदारी यहाँ पे निभाई है दोनों बल्लेबाजों ने. यहाँ पे ग्लांस करना चाहते थे लेकिन फंस गए. पैड पे गेंद टकराई, कोई रन नहीं, कोई क्षति नहीं, क्योंकि लैंडिंग जो थी ना गेंद की वो थोड़ा लेग साइड के बाहर थी. इसके लिए यहाँ पे एलबीडब्ल्यू मिलना मुश्किल है. और आप राउंड विकेट भी मारा कर रहे हो. यहाँ पे पिचिंग पेची खूप बाहेरच असणार आहे. अँगलनी चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू, मात्र फटका पण थोडं सुरेख. मला वाटतं कलाईचा उपयोग करून हा शॉट मारलेला आणि डायरेक्ट पडद्याला जाऊन लागला, त्यामुळे 4 धावा. लेकिन एक बात है भगवान जी, यहाँ पे अभिषेक को क्या समझ में नहीं आ रहा है, वही पता नहीं. अभी आपने अभी को देखा, शॉट खेला लेकिन उसने सर पे हाथ लगा, उसको लगा गेंद बाहर गई, लेकिन बाद में मालूम पड़ा कि ये चौका है. डायरेक्ट लगेगा तो चौका है यहाँ पे. फिर एक बार नीलेश, ये गेंद अच्छी गेंद थी लेकिन यहाँ पे विकेट कीपर भी यहाँ पे दस्तानों में नहीं आई. गेंद गई यहाँ पे फाइनल क्षेत्र में 1 रन मिला अवांतर के रूप में. या एका धावेने सांगायची धावसंख्या 29 धावा. चेंडू किती शिल्लक? 2 चेंडूचा काही शिल्लक आहे. मगाचं टार्गेट 30 होतं, आता बघूया 2 चेंडू अजून बाकी आहेत. फुलटॉस चेंडू मात्र मिस केलाय तिकडे निलेशनं. नक्कीच हा चेंडू खराब होता, चौका मारू शकले असते, परंतु त्यांना स्पीडचा अंदाज नाही घेता आला, त्यामुळे 1 धावावरती सिंगल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली 30. निलेशना पाहतो आपण म्हणतात की ओ बोडेकर जरासा तिकडे वा, जरासा इकडे वा. इथे ना मैदानाच्या आतमध्ये उतरल्यानंतर निलेश दादा ओ आणि नाही इथे जाऊ तो मान सन्मान नसतो. 4 धावा मैदानाच्या आतमध्ये मित्रता. 4 धावांनी ही समाप्ती केली आहे इनिंगला. अभिषेकने इथे मात्र चांगली खेळी केली आहे. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 34-35 धावांचं आव्हान. आणि अशा प्रकारे माऊली बॉयज बोरिवली संघासमोर 35 धावा करण्याचं टार्गेट असेल. बघूया काय होतंय, काय बिघडतंय, कोण जिंकतंय, कोण हरतंय. आपल्या थोड्याशा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण वळूया. थँक्यू. खूपच सुंदर अशी बॅटिंग अभिषेक यांच्याकडून आपल्याला दिसली इकडे. आता मात्र
चेस याच्यानंतरचा होणारा सामना जयश्री मल्ला देवाचा डोंगर आणि लंबोदर 11. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती असेल की टॉस का बॉस मध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. लंबोदर 11 वर्सेस देवाचा डोंगर. पहिली चेस आपण पाहिला. शेवटच्या क्षणी नवनीत ढेबे थोडासा अपोजिट पाहिला पहिल्या सामन्यामध्ये. इथे मात्र थोडस टार्गेट जास्त. बाळानो जरा मागे मागे बसा, मागे बसा, मागे बसा, मागे बसा. ओरडा अजिबात बोलायचं ना. सुरुवात होते सामन्याला. सामना क्रमांक 2 DBC 2025 पर्व दुसरं आपण सर्व पाहतोय. आणि या पर्वामधील या स्पर्धेमधील दुसरा सामना आपण प्रगती पथावरती मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना पाहतोय. जिथे मात्र मंडणगड वर्सेस बोरिवली माऊली बॉईज बोरिवली या संघामध्ये सामना सुरू. मंडणगड संघाने प्रथम फलंदाजी करताना 35 केलेत ना. 34 धावा धावफलकात गोळा केला. 35 धावांचं आव्हान. आणि हे पेलण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रीतम बर्गे आणि ऋषिकेश हरिकेश क्षेत्ररक्षण संस्थे विरोधी डावपेच आखतायत. मैदानाच्या आतमध्ये जाळं विणलं जात आहे. ऋषिकेश साठी गोलंदाजीवरती पुन्हा एकदा अभिषेक येतोय. आज अभिषेक मात्र फुल फॉर्म मध्ये दिसतोय. फलंदाजी करताना जवळपास तब्बल 20 धावा त्यांनी आपल्या फलंदाजीने गोळा केल्या. त्यानंतर गोलंदाजी 24 धावा त्याने पटकावल्या. पहिला चेंडू ते मात्र नोचा इशारा येतोय पंचांकडनं. धावचीची संधी आहे. एक अवांतर धाव सुद्धा. अशा प्रकारे 2 धावा. सायडाम अशा प्रकारे गोलंदाजी मर्यादामध्ये राहून करायची असणार आहे. बॉक्स क्रिकेट आहे. बॉक्स क्रिकेट म्हटल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये सुद्धा त्या मर्यादा बाळणं गरजेचं आहे मित्रांनो. इथे खूप मर्यादा आहे. इथे रिस्ट्रिक्शन खूप आहेत. पुन्हा
अभिषेक, फिर एक बार अच्छी गेंद, यहाँ पे अच्छी गेंद लैप में, लेकिन 1 रन मिलेगा। चांगलं सुरुवात म्हणावी लागेल इथे, मात्र दोन्ही फलंदाजांनी इथे अजूनही खातं खोलणं गरजेचं बाकी आहे। दोन्ही अवांतर धावा मिळाल्यात, लेगबाईच्या स्वरूपात प्रीतमला मिळाली, तर ऋषिकेशला सुद्धा लेगबाईच्या स्वरूपात मिळाली होती। धावसंख्याचा विचार केला 3 धावा, फलंदाजांच्या धावसंख्येचा विचार केला तर अजूनही दोघांचंही खातं खोलणं गरजेचं आहे। इथे मात्र आखूड टप्प्याचे चेंडू आणि 1 बॉल सीमारेषे पार जातोय, सिंह सीमा पार मिळतोय इथे चौकार। येस इट इज बाउंड्री क्रमांक 1, चेस ऑन फायर, चेस आणि इथे ऑन झालाय। संघाची धावसंख्या 3 झाली आणि त्यानंतर सलामी आलेल्या फलंदाजीने आपलं खातं खोललं चौकारण्याची ऋषिकेशने। अगदी आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्यामध्ये काही जाणच नव्हती, अगदी स्लोअर रन प्रकारचा चेंडू इथे पाहायला मिळाला, परंतु त्याचा समाचार मात्र ऋषिकेशने मजबूत घेतलाय। पुन्हा एकदा पुढे सरसावलाय, एक के बाद एक मारना चाहता था यहाँ पे ऋषिकेश, लेकिन मी म्हणतो ना मोहाच्या मागे लागू नका मित्रांनो, मोह आवरला नाही, त्याला वाटलं मला 1 मिळालाय दुसरा पण मिळेल, परंतु संयम ठेवणं गरजेचं आहे, समजदारी दाखवणं गरजेचं होतं ऋषिकेश। धावसंख्या 7, 35 धावांचा टार्गेट चेस करताना मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय ट्रिपल एस। निदान मित्रांनो जर्सीच्या मागे तरी आपलं नाव टाका रे, 12वा खेळाडू सुद्धा इकडे येत नाही, त्यामुळे तुमची नावं या माईकच्या माध्यमातून ऑनलाईन लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक पाहतात त्यांना समजू देत, तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करता। इथे मात्र पुन्हा सीमारेषेच्या बाहेर मारलेला चेंडू, इथे मात्र विकेटचा पतन, बॉक्स विकेट म्हटल्यानंतर मर्यादा, आतमध्ये खेळायचं एक अलंद कार्पेट खेळायचं असतं, हे विसरले जणू काही। ट्रिपल एस आला, ट्रिपल एस निघाला। 2 गडी बाद झालेत, बॅक टू बॅक म्हणतात ना, तिथे ऋषिकेशला जो चौकार मिळाला त्यानंतर त्याचं रक्त खवळलं आणि त्याने त्या दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आक्रमण चालवण्याचा प्रयत्न केला। मित्रा तेच जर तू सिंगलला गेला असतास, प्रीतमला स्ट्राईकला आणला असतास, वाह आज अभिषेक जिथे बोट लावतो तिथे पाणी पाडतोय। फलंदाजीला आला, 24 धावांची वादळी खेळी केली आणि ही गोलंदाजीला आला पहिला चेंडू, षटकामध्ये 3 धावा, 3 गडी बाद केलेत। वाह वेल डन अभिषेक, मंडणगडचा हा सुपरस्टार। नवनीत फलंदाज, ये होईना समजदारी, ज्या वेळेला पाहिलं विजयने पाहिलं 3 गडी त्या बॅक टू बॅक तंबूत परतलेत, मोठे खेळाडू अगदी टॉप ऑर्डरचे खेळाडू तंबूच्या दिशेने परतलेत आणि इथे मात्र सावरावं लागणार आहे। धावसंख्येचा विचार केला, धावा झाल्या आहेत 8 धावा, पहिले षटक संपले, 12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, आता मात्र आक्रमकता दाखवावी लागणार आहे, कारण 27 धावांची गरज आहे 12 चेंडूंच्या खेळामध्ये। विजय आणि प्रीतम मात्र सलामी आलेला फलंदाज मैदानामध्ये काम आणि शांत दिसतोय। दत्तू हिरवे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय, समोर होतो विजय, पुन्हा एकदा टार्गेट केलंय, टार्गेट फाईन लेगच्या दिशेला केलंय विजयने आणि यशस्वी सुद्धा होतोय, त्यामध्ये खातं खोललं, त्याच दिशेला 1 धाव काढली होती, इथे मात्र मोठा फटका खेळला, चेंडू सीमा पार गेला, 4 धावा मिळाल्या, 4 धावाने संघ धावसंख्या पुढे सरसावते, 12 धावांवरती पोहोचले। आता मात्र इक्वेशन 11 मध्ये 23, पुन्हा एकदा फिर एक बार वही दिशा वही हसर, और यहाँ पे गेंदबाज कर क्या रहा है भाई, वही गेंद पे आपको बार बार नहीं डाल सकते। पहिल्या चेंडूचा जणू ऍक्शन रिप्ले पाहायला मिळाला, इथे गोलंदाजीची चुकी आपल्याला पाहायला मिळते, दत्तूकडनं इथे अनुभव कमी दिसतोय। वयाप्रमाणे दत्तू दादा क्रिकेटचा अनुभव तुमच्याकडे खूप असणं गरजेचं आहे, तुम्ही चुका करताय। 12 चेंडू 27 धावांची गरज असताना समोरच्याला पुन्हा एकदा तुम्ही गेम मध्ये घेऊन येताय, 4 गडी तंबूत परतलेत, अशा वेळी विजयने लढायला सुरुवात केली आहे, विजय लढतोय, विजय इथे मात्र विजयाच्या मागे धावतोय आणि सध्या म्हणतात ना एक गाणं सुद्धा महाराष्ट्रावरती
घराघरात गाजतंय. धावा झाल्यात त्या 17. मोठ्या संघांच्या कडे बघितलं गेलं ना तर मोठे संघ का ते वारंवार ट्रॉफ्या जिंकतात हे दाखवून देताना इथे माऊली बॉईज संघ आपल्याला पाहायला मिळतोय. हॅट्रिक सह 3 विकेट बाद झाले, परंतु त्यानंतर कोणतंही दडपण नाही आणि फलंदाजीमध्ये गहराई बघा ना. नंबर 5 वरती आलेला विजयने आक्रमक सुरुवात केली आहे आणि ही संघाला पुन्हा सामन्यामध्ये आणलंय. आणि म्हणूनच प्रत्येक स्पॉट साठी काम करणं गरजेचं असतं, तेव्हा जाऊन कुठेतरी टीम तयार होते. तुमच्याकडे ओपनर त्याच दर्जाचे असणं गरजेचं आहे, त्यानंतर 3 नंबरचा बॅटर सुद्धा तयार असणं गरजेचं आहे, जो इनिंगला थोडा संपूर्ण इनिंगला हँडल करेल एका हाती. आणि जर का समजा संघ अडचणीत आला, 4-5 विकेट गेले, तर त्यानंतर सुद्धा तुमच्याकडे 5व्या आणि 6व्या नंबरला असा बॅटर असणं गरजेचं आहे जो समोरच्यांवरती हल्ला चढवेल. इथे मात्र विजयने तेच केलं. पुन्हा एकदा प्रीतमला मात्र काही कळत नाहीये. प्रीतमला चेंडू सुरुवातीपासूनच चाचपडताना प्रीतम दिसत होता आणि इथे मात्र तंबूच्या दिशेने धावतोय, तंबूच्या दिशेने परततोय निराश पावलानी. मात्र निराश होण्याची गरज नाहीये. प्रीतम 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. 8 चेंडू 17 धावांची गरज अजूनही जर बघायला गेला तर इथे मात्र दत्तू हिरेने खरा कमबॅक केलाय. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार लगावल्यानंतर त्यानंतर सुरेख गोलंदाजी. फिर एक बार अच्छी गेंद थी लेकिन उतनी अच्छी शॉट वहां देखने को मिली. निलेश बर्गे गरज असताना चौकार लगावलाय. धावसंख्या 22. खरंच म्हटलं जाताना मित्रांनो, जरी आपण पहिल्या इनिंग मध्ये अभिषेकच्या 24 धावा पाहिल्या, मात्र आता संकटाच्या समयी ज्यावेळी चेस चालू असो ना, त्यावेळी शेवटच्या क्षणी ज्या काही धावा असतात ना, त्या जो धावा बनवतात ना, तेच खरे खेळाडू चांगले म्हटलं जातात. कारण इथे मात्र दडपण आहे, दबाव आहे आणि अशा अवस्थेमध्ये संघाला विजयाच्या समीप घेऊन जाण्याचं काम विजय आणि निलेशवरती येऊन ठेपलंय. शेवटचे 6 चेंडूंचा खेळ बाकी. किती 12 धावांची गरज. मगाशी 11ची गरज होती, इथे 12ची गरज आहे. पुन्हा एकदा चेस ऑन फायर आहे. गोलंदाजीवरती विजय. अक्षय कुटेकर अनुभवी गोलंदाज दिसतोय. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे. मगाशी इथे डिफेन्स झाल्यात 11 धावा. काय पुन्हा एकदा इथे मात्र गोलंदाजीवरती डावखोरा गोलंदाज, फिरकीचा जादूगार. इथे जादू दाखवावी लागणार. क्षेत्ररक्षक काउंट करतोय, दबाव वाढवला जातोय, माइंड गेम चालू झालाय. पहिलाच चेंडू असणार आहे. 6 चेंडू आणि 12 फक्त आणि फक्त प्रेशर पाहायला मिळतोय. पहिला चेंडू, सुंदर फटका निलेशच्या बॅट मधून 4 धावांसाठी. 5 चेंडू 8 धावांची गरज. सामना अजून संपला नाहीये. अक्षय, वो काम करके दिखाना होगा. टीम को जीताना है तो यहाँ पे उस गेंद को घुमाना होगा मेरे भाई. उंगली का फिर एक बार अच्छा शॉट, लेकिन गेंद आ रही सीमा पार. 4 रन यहाँ पे बैक टू बैक. वाह, थोडीशी आता मात्र हवा काढली आहे निलेशने. सामन्यामधील एकतर्फी झालासा वाटायला लागलाय. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये हाती जातो परंतु शेपूट कायम वळवळतं. तसंच कुठेतरी हाती गेलाय. 4 चेंडूचा शिल्लक आहे. 4 धावांची गरज आहे. आणि ज्यावेळी हे शेवटच्या काही रन असतात ना, तेच तुम्हाला डोकेदुखी ठरतात. क्या यहाँ पे नीलेश पे वो दबाव डालेगा या फिर डॉट चेंडू. सामना संपला नाहीये. प्रेक्षकांच्या टाळ्या वाजायला लागलेत.
नो चा इशारा. 4 चेंडू 3 धावांची गरज है. मी मतलब डॉट चेंडूचा सांगतो वाली पुन्हा एकदा क्या गेंद को यहाँ पे डिलीवर किया है. गेंद सीधा विकेट कीपर के दस्तानों में जाके थमी है. आता पुन्हा चेंडू डॉट पाहायला मिळतोय. बिंदी गेंद. 3 चेंडू 3 धावा. दिलेश मी म्हटलं ना हत्ती जातो क्रिकेट मध्ये परंतु शेपूट कायम त्रास देत. फिर एक बार वो क्या गेंद को डाला यहाँ पे विकेट का पतन. नीलेश पे बाहर जाएगा और फिर एक बार टीस आता हुआ. वाह सामना संपला नाहीये. हो सलग 2 सामने. मी तर म्हणतो लाईव्हच्या माध्यमातून जर प्रेक्षक लाईव्ह पाहत असतील आणि इथे बसलेले प्रेक्षक पाहतात त्यांना जर हार्टचा प्रॉब्लेम असेल तर प्लीज सामना बघणं थांबवा. कारण एवढा प्रेशर लगातार आपण सहन नाही करू शकत. एक 10 मिनिटापूर्वीच एक प्रेशर पाहिला. इथे मात्र पुन्हा थ्रिलर पाहतोय. 3 ना 2 चेंडू 3 धावा. फलंदाजीला येतोय अनुभवी. मॅच संपला सांगतो रमेश. पुन्हा चाललाय इथे मात्र अक्षय. चेंडू पुन्हा एकदा विकेटचं पतन. इथे मात्र काय सामना पाहतोय. 1 चेंडू आणि 3 धावांची गरज. हे ना क्रिकेट. ज्यावेळी वाटलं पहिले 2 चेंडू मध्ये 8 धावा केल्या. 4 चेंडू 4 धावांची गरज. मी कायम बोलतो हाती जातो परंतु शेपूट त्रास देतात. तेच पाहायला मिळालं. वाह इथे अक्षयची दाद दिलं गरजेचं आहे. अक्षयला मानणं गरजेचं आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार लगावल्यानंतर 1 नो सुद्धा आला. मात्र त्यानंतर या गोलंदाजांनी हार मानली नाहीये. और जो हारे वो खिलाड़ी क्या. यहाँ पे पूरा अनुभव झोंक देता हुआ अक्षय. इथे मात्र दबाव मध्ये बिखरले आहेत बोरिवली संघ. त्या दबावाला हँडल करता आलं नाहीये. म्हणूनच मित्रांनो म्हणतो ना प्रेशरला जो हँडल करतो तोच इम्प्रेशन टाकतो. अक्षयने मात्र करून दाखवलाय. अक्षयने ते केलंय. 2 चेंडूवरती 8 धावा पहिला गेल्या होत्या. 1 नो आला होता तरी सुद्धा डॉट चेंडू वारंवार टाकले. फिर एक बार क्या देखने को मिल रहा है. 4 रन. वाह वाह भाई वाह. कैच हो सकता था. कैच लेना चाहिए था. हो अक्षय भाई आप करोगे तो क्या करोगे. यहाँ पे फील्डर ने साथ दिया नहीं और इसका नतीजा भुगतना पड़ा हार के मामले में. हार ही हार मनाला लागून जाणार आहे.